आज बनवणार आहे मी वांग्याची भाजी। चला तर मग आता रेसिपीची तयारी करूया। तर मी इथे घेतले लसूण आणि अद्रकाची पेस्ट करून इथे मसाले काढले आणि इथे ठेवलं बघून। तर मी इथे टाकली एक उबळी तेल। तर आपलं तेल तपलेलं आहे। तर हे वांगे मी काढून कट करून घेतले आणि धुवून घेतलेले टाकत आहे। आपले वांगे भाजून झालेले आहेत। तर मी घेते आता एका प्लेटीत काढून। तर मी घेतले आता एका प्लेटीत काढून वांगे आणि मी टाकणार आहे आता इथं मोहरी। त्या तेलात मी मोहरी टाकणार आहे मी जिरं तडकलं आपलं। आता टाकणार आहे लसणाचं आणि ते अद्रकाची पेस्ट आणि लसूण आणि अद्रकाची पेस्ट पण भाजलेली। तर आता टाकत आहे मी इथं मसाले काढून घेतलेले। झाले आपले मसाले भाजून। तर मी टाकत आहे आता कोथिंबीर कट करून घेतलेला। आपले वांगे तेलातून काढलेले सोडत आहे मी टाकत आहे। थोडंसं चम्मचभर शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आणि एक घोट मी पाणी टाकत आहे। झाली माझी भाजी। तर झाली शॉर्टकटमध्ये भाजी। तर कशी वाटली कमेंट करून सांगा बहीण भावांनो आणि नक्की तुम्ही पण करून बघा। किती भारी झालेली आहे बघा, लय भारी टेस्टी लागते। भाजून वांगे केले तेलात भाजून केले की माझा हर्षू भाता खात आहे रात्रीचा उरलेला आणि ह्यो गरम करायचा आहे, मला गरम करून खायचा आहे रात्रीचा उरलेला। तर मी आता या भगुन्यातच गरम करणार आहे कारण वांग्याच्या भाजीचं तेल उरलेलं आहे म्हणून थोडंसं। तर माझं झाला गरम भात। तर आता नाश्त्याला आम्ही भातच खाणार आहे रात्रीचा उरलेला। हे बघा माझा हर्षू इकडं खात आहे। हे पहा माझा हर्षू खात आहे भाता। आंघोळ केली तर त्या टावेल बांधून पाहिजे बनते जीवानी। बाय बाय कर हर्षू। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओले, तोपर्यंत बाय बाय।